नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण मल्लिकाचं वागणं वरचेवर कशा पद्धतीने होतंय याचा विचारही आपण करू शकत नाही अशा गोष्टी घडणार आहेत. कारण काहीही झालं तरीही ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने चालू झालेल्या असतात आणि इकडे मल्लिका प्रत्येक वेळेस अंशुमनला पाठीशी घालत असते. त्यामुळं आजींनी जो काही निर्णय घेतलेला आहे त्यामुळं आजींनी खानदेशी कानाखाली दिलेली आहे मल्लिकाच्या आणि दाखवून दिलेलं आहे की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी तू चुकीच्या पद्धतीने वागत आहे, तू तुझ्या मुलाला प्रत्येक वेळेस पाठीशी घालत आहे आणि म्हणूनच हे सगळं घडत आहे असं आजींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. खरं तर मल्लिकाचं वागणं नेहमी चुकत असतं. तिला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की माझी मुलं बरोबर आहेत, माझ्या मुलांच्या बाबतीत मी जे काय करते ते बरोबर आहे. पण तिच्या कधीच ही गोष्ट लक्षात येत नाही की आपण आपल्या मुलावरती किती वाईट संस्कार करतोय, आपल्या मुलाला आपण प्रत्येक वेळेस पाठीशी घालतोय. ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे हे मात्र तिच्या लक्षात येत नाही. तर इकडे स्वानंदी आणि समरच्या समोर जेव्हा अंशुमन आणि चिंगीच्या नात्याचं सत्य येतं तेव्हा त्या दोघांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मल्लिकाची सुद्धा वाट लागलेली आहे ते आपण पाहणार आहोत. आता इकडे मेहंदीचा कार्यक्रम असतो आणि स्वानंदी आणि स्वानंदी छान तयार झालेली असते, समरही असतो आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की स्वानंदी समरकडे आलेली आहे आणि समरला सांगत असते की राजवाडे, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला पटणार नाही आहे माझं वागणं, माझं बोलणं, मला सगळं माहिती आहे. पण एक गोष्ट मात्र राजवाडे तुम्हाला सांगायची आहे आणि ती म्हणजे अंशुमनच्या आणि चिंगीच्या बाबतीत. चिंगीने अंशुमनचं नाव तिच्या हातावरती मेहंदीमध्ये लिहिलेलं आहे. आता हे ऐकल्यानंतर समरला तर धक्काच बसतो. समर म्हणतो, काय बोलताय तुम्ही हे सगळं? तेव्हा इकडे आजी आणि मल्लिका दोघीजणी बोलत असतात. आजी म्हणत असतात की अगं काय झालं, म्हणजे एवढी घाई कशासाठी करतोय आपण, तुझ्या लक्षात येते का? तिकडून पण ते पाहुणे जरा जास्तच घाई करत आहेत असं आजींचं म्हणणं असतं. तेव्हा मल्लिका म्हणत असते की अहो आता त्यांच्या घरी प्रॉब्लेम आहे, सांगितलं ना, मेडिकल प्रॉब्लेम आहे म्हणून ते घाई करत आहेत, बाकी असं काही नाही आहे आई. तेव्हा आजीच्या मनात शंका येत असते. आजी म्हणते की हे बघ कसं आहे माहिती आहे का, तुझ्या मुलाचं लग्न व्हावं, तुझ्या मुलाचं चांगलं व्हावं हे मलाही माहिती आहे, कारण तो माझा नातू आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव मल्लिका, घाई गडबडीत घेतलेला कोणताही निर्णय चुकीचा ठरू शकतो, म्हणून मी तुला सावध करत आहे. कारण काहीही झालं तरीही एवढ्या घाईघाईमध्ये निर्णय घेण्याची गरज नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी जरी अशा पद्धतीने घडत असल्या तरीही विचार करावा लागणार आहे, त्यामुळं सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे असं आजींचं सांगणं असतं. इकडे समर स्वानंदी दोघांचीही तयारी चाललेली असते. स्वानंदीच्या डोक्यातून ते विचार काही केले जात नसतात की चिंगीने मेहंदीतून अंशुमनचं नाव का लिहिलंय. चिंगी विचारते, पण तेव्हा मात्र चिंगीला जेव्हा स्वानंदीने विचारलेलं असतं तेव्हा मात्र चिंगी उडवाउडीची उत्तरं देते आणि ते चुकून झालंय असं म्हणते, तसं काहीच नाही असं सांगत असते आणि तिथून निघून जाते. पण स्वानंदीच्या मनातून काही केल्या शंका जात नसते आणि स्वानंदी म्हणत असते की नाही, यामागे काहीतरी वेगळं कारण असणार आहे आणि ते मला शोधावं लागणार आहे. इकडे आता पाहुणे दुसऱ्या दिवशी घरी आलेले असतात. सगळी जोरदार तयारी सुरू असते. त्यांचंही असं म्हणणं असतं की मान्य, आमचा बिझनेस एवढा मोठा नाहीये, करोडोंचा आहे, पण तो आता आमच्या मुलीचा आणि जावयांचाच असणार आहे आणि याच तरसाठी खरं तर मल्लिकाने हे लग्न लावण्याचा निर्णय घेतलेला असतो. मल्लिकाने हे सगळं जे काही केलेलं आहे, हा सगळा डिसिजन जो काही घेतलेला आहे त्याच्या मागे एकमेव कारण आहे, ते म्हणजे त्यांचा प्रॉपर्टी, त्यांचा बिझनेस, त्यांची प्रॉपर्टी हे सगळं आपल्याला मिळावं, हाच तिचा हेतू असतो. इकडे आता सगळे पाहुणे आलेले असतात आणि समर त्याचबरोबर घरातले सगळेजण बोलत असतात. सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. पण इकडे पाहुण्यांच्या समोर कुठेतरी स्वानंदीला असं वाटत असतं की काहीतरी राहतंय, काहीतरी अशी गोष्ट आहे जी आपण विसरतोय का, हे स्वानंदीच्या लक्षात येत असतं आणि स्वानंदी त्या बाबतीत विचार करते. स्वानंदी म्हणत असते की नाही, मला या सगळ्या गोष्टींचा छडा लावला पाहिजे. या सगळ्या मागे कोण आहे, कोणामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत हे मात्र मला कळलं पाहिजे. हे सगळं स्वानंदीच्या डोक्यात येत असतं. कारण तिला चिंगीचं जे वागणं आहे ते खटकलेलं आहे. चिंगी अशी कशी काय वागत आहे, नक्की या चिंगीच्या डोक्यात काय सुरू आहे, चिंगीच्या डोक्यातले विचार असे का झालेले आहेत, हे सगळं तिला विचार करायला भाग पाडत असतं. तिला फक्त एवढंच वाटत असतं की चिंगीच्या बाबतीत काही चुकीचं घडू नये. जर का चिंगीच्या बाबतीत काही घडलेलं असेल तर ते आपल्याला कळलं पाहिजे. कारण एवढं सहजासहजी कोणतीच मुलगी हातावरती मेहंदीमध्ये एखाद्याचं नाव लिहित नाही, ही गोष्ट स्वानंदीला समजत असते. त्यामुळे स्वानंदी विचार करते. ती म्हणते की नाही,
मला जाऊन बोललं पाहिजे आणि मला या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. या सगळ्यामध्ये कुणाचा हात आहे ते मला कळलं पाहिजे. हा विचार स्वानंदीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्याचबरोबर इकडे मल्लिकाचं एक वेगळंच सुरू असतं. मल्लिका मात्र स्वतः वेगळ्याच दुनियेत असते की आता ती प्रत्येक वेळ चिंगीला वाटेल त्या भाषेत बोलत असते, सगळं चुकीचं बोलत असते, चिंगीला दोषी ठरवत असते. तिला एवढंच वाटत असतं की चिंगी जी आहे ती आपल्या घरची नोकर आहे आणि ऑब्व्हियसली तिला जे माहिती आहे चिंगी नोकरच आहे तिच्यासाठी. कारण काहीही झालं तरीही चिंगी कधीच आपली सून होऊ शकत नाही हे मात्र मल्लिकाने तिच्या मनात चांगलंच घर करून ठेवलेलं आहे. चिंगीबरोबर अंशुमन कसा वागलाय, काय वागलंय हे सगळं जरी मल्लिकाला माहीत असलं तरीही मल्लिका मात्र आता त्या गोष्टी खरं तर मागे टाकत आहे. तिला काही देणं घेणं नाही आहे, कारण आजपर्यंत अंशुमन फक्त चुकीचं आणि चुकीचंच वागत आलेलं आहे. त्याने कधीच चांगलं वागलेला नाही, ही गोष्ट मल्लिकाला चांगलीच माहिती आहे. इकडे मल्लिका मात्र आता चिंगीशी ज्या पद्धतीने वागत असते त्यामुळं चिंगीला मात्र खूप वाईट वाटत असतं. तिला रडू येत असतं, कारण या सगळ्याचा त्रास तिला होत असतो. तिला माहिती आहे की आपण चुकीचा निर्णय घेतोय, कारण ही मोठी लोक आहेत, आपण साधी गरीब नोकर माणसं आहे. आपण अंशच्या प्रेमात पडण्याआधीच या गोष्टींचा विचार करायला पाहिजे होता. हे सगळं चिंगीच्या डोक्यात सुरू असतं. म्हणूनच चिंगी आता शांत राहत असते. इकडे समर, स्वानंदी सगळेजण बसलेले असतात. आता साड्यांची खरेदी, दागिन्यांची खरेदी हे सगळं सुरू असतं. साड्या खरेदीसाठी म्हणजे लग्नाची साडी आता नवरीला घ्यायची आहे, त्यासाठी साडीवाला घरी बोलवलेला असतो आणि सगळेजण आता लग्नाची साडी सिलेक्ट करत असतात. तेव्हा तर चिंगीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात. तिला खूप वाईट वाटलेलं असतं. तिला कळतच नाहीये की मी काय करते आणि मी काय निर्णय घेते, ह्या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत हेही तिच्या लक्षात येत नसतं. कारण आता तिला वाईट वाटत आहे एवढंच खरं आहे. तिला कितीही वाईट वाटलं तरीही या सगळ्या गोष्टींमध्ये काहीच होणार नाही हे सुद्धा तिला तेवढंच माहिती आहे. तेव्हा मात्र स्वानंदी आता पुन्हा पाहते, पुन्हा चिंगी रडत असते. स्वानंदीच्या लक्षात येतं. स्वानंदी म्हणते, काय झालंय मला एकदा सांगशील का तू? प्रत्येक वेळेस तू रडत आहे, नक्की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि तू माझ्यापासून ही गोष्ट लपवते. मी तुला वारंवार विचारण्याचा प्रयत्न करते, पण तुला मात्र काहीच सांगायचं नाहीये. तेव्हा चिंगी म्हणत असते की नाही स्वानंदी वहिनी, तसं काही झालेलं नाहीये. तेव्हा स्वानंदी म्हणते, कुणी एवढं पण वेडं नसते चिंगी, एवढं लक्षात ठेव की तू अंशुमनचं नाव तुझ्या हातावरती मेहंदीमध्ये लिहिलेलं आहे आणि तू मला सांगत आहे की असं काहीच नाही झालेलं. खरं सांग, तू खरं बोल. जोपर्यंत तू खरं बोलणार नाही तोपर्यंत सत्य समजणार नाही. तुझ्या बाबतीत काही चुकीचं झालेलं आहे का? अंशुमन तुझ्याशी चुकीचं वागलेलं आहे का? असं स्वानंदी विचारण्याचा प्रयत्न करत असते, पण चिंगीच्या तोंडातून काही केल्या शब्द बाहेर येत नसतात आणि चिंगी म्हणत असते की नाही वहिनी, तसं काही झालेलं नाहीये. स्वानंदी म्हणते, आता तुला खरं बोलावं लागणार आहे आणि तुला तुला सगळं सांगायला लागणार आहे, नाहीतर मी तुझ्या आजींना फोन करणार आहे आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी बोलणार आहे. आता मात्र चिंगी ढसाढसा रडायला सुरुवात करते आणि ती सांगू लागते की अंशुमन सरांचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. स्वानंदी म्हणते, काय बोलतेस तू? अंशुमन आणि कधी कोणाच्या प्रेमात पडू शकेल? शक्यच नाहीये. तू काय बोलतेस हे सगळं? तेव्हा ती सांगते की नाही वहिनी, त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण ते त्यांच्या आईला ह्या लग्नासाठी नकार देऊ शकत नाहीयेत. समरदादांना ते नकार देऊ शकत नाहीयेत, म्हणून ते ह्या लग्नासाठी तयार झालेले आहेत. अन्यथा ते ह्या लग्नासाठी अजिबात तयार झाले नसते. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते, म्हणजे त्या दिवशी तुझ्या गळ्यात जी चेन होती म्हणून तुला अंशुमन बाजूला घेऊन गेला होता आणि त्याने तुला स्वतःवरती चोरी घ्यायला सांगितला? तेव्हा चिंगी म्हणते की हो. तेव्हा स्वानंदीच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि स्वानंदी विचार करायला लागते. स्वानंदी म्हणते की चिंगी, तुला कळतंय का? मी तुला सांगितलेलं होतं या सगळ्या गोष्टींपासून लांब राहा, अंशुमनपासून तू लांब राहा. तू माझं ऐकलेलं नाहीये. तुला कळतंय का काय होऊन बसले ते? असं म्हणत स्वानंदी आता बोलत असते. तेव्हा मात्र स्वानंदीच्या लक्षात आलेलं असतं की नाही, या सगळ्या मागे खूप मोठा हेतू आहे आणि या सगळ्याचे परिणाम चिंगीला खूप वाईट भोगायला लागणार आहेत, हे सुद्धा स्वानंदीच्या लक्षात आलेलं असतं. आता मात्र स्वानंदी म्हणते की बस, आता सगळ्यांच्या समोर जायचं आणि सगळ्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी आणायच्या आहेत. जोपर्यंत तू तुझं तोंड उघडून सगळ्यांना सांगत नाही तोपर्यंत अंशुमन सांगणार नाही, कारण अंशुमनला तुझ्यासोबत लग्नच करायचं नाहीये, त्यामुळं हा प्रश्नच येत नाही, असं स्वानंदीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा स्वानंदी चिंगीला हाताला धरून बाहेर घेऊन येते
आणि मग मात्र समर म्हणतो, काय चाललंय तुमचं? तेव्हा स्वानंदी म्हणते, मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं ना, कारण चिंगीने अंशुमनचं नाव तिच्या हातावरती मेहंदीत लिहिलेलं आहे. तेव्हा मल्लिकाला ही गोष्ट ऑलरेडी अर्पिताने सांगितलेली असते आणि आता मल्लिका चिंगीच्या समोर येते आणि चिंगीच्या खानदेशी कानाखाली ओढते. तेव्हा चिंगी म्हणते की तुम्ही मला मारून काहीच उपयोग होणार नाहीये, कारण तुमच्या मुलाला विचारा, त्याने मला प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि आमच्या दोघांमध्ये सगळं झालेलं आहे असं सुद्धा आता तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात, सगळेजण विचार करत असतात. तेव्हा मात्र इकडे मल्लिका म्हणते, माझ्या मुलावरती वाटेल ते आरोप करू नको. तेव्हा चिंगी स्वानंदी आणि आजींच्या समोर उभी असते आणि म्हणत असते, मी अजिबात खोटं बोलत नाहीये, मी जे काय आहे ते सगळं सांगते, माझ्या आईबाबांची शपथ घेऊन सांगते की मी जे काय बोलते ते सगळं खरं आहे असं तिने सांगते. आणि तेव्हा मात्र इकडे चिंगी ढसाढसा रडत असते आणि मग आजीला खूप राग येतो, कारण काही झालं तरीही चिंगीवरतीच मल्लिका आरोप करत असते, म्हणत असते की शक्यच नाहीये, आता माझा मुलगा श्रीमंत आहे आणि तो श्रीमंत मुलगा बघितला की ह्या मुलीने अशा पद्धतीने माझ्या मुलाला अडकवलेलं आहे, ह्या मुलीवर काय विश्वास ठेवताय तुम्ही? चोरी त्या दिवशी तिनंच केलेली होती. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते की बास झालं काकू, चोरी चिंगीनं केलेली नाहीये, ती चेन चिंगीला अंशुमनने दिलेली होती. आणि समर म्हणतो की हो काकू, मला आठवतंय, ती चेन मी ऑफिसच्या माझ्या लॉकरमध्ये ठेवलेली होती. त्यामुळं आता सगळ्यांच्या समोर सगळं बिंग फुटतं आणि चिंगीची बाजू स्वानंदीने घेतलेली असते. आजी म्हणते की मल्लिका बाद झालं, प्रत्येक वेळेस तू अंशुमनला पाठीशी घालत आहे, या सगळ्याला जबाबदार तू आहेस, या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे घडत आहेत. मुलांना काय संस्कार द्यायचे, त्यांच्याशी कसं वागायचं हे तुझ्या लक्षात येत नाहीये. मुलांना संस्कार देण्यामध्ये तू चुकलेली आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहेत असं इकडे आजी म्हणते आणि मल्लिकाच्या खानदेशी कानाखाली वाजवते, कारण मल्लिका म्हणत असते की आज या मुलीची बाजू घेऊन आई तुम्ही माझ्याशी बोलत आहात. तेव्हा आजी म्हणते की समर आणि स्वानंदी, तुम्हाला दोघांनाही माहिती आहे की अंशुमन कसा आहे. त्या दिवशी चिंगीने ह्या सगळ्या गोष्टी स्वतःवरती घेतलेल्या आहेत. तेव्हा चिंगी सांगत असते की हो, अंशुमन सरांनीच ती चेन माझ्या गळ्यात घातली होती. आता मात्र समर अंशुमनची कॉलर पकडतो आणि त्याला विचारू लागतो की काय चाललंय हे सगळं, आत्ताच्या आत्ता खरं सांग, तू चिंगीला सांगितलंय का? म्हणजे तू प्रेमाची कबुली दिलीये का? तेव्हा तो सांगत असतो की हो दादा. आता मात्र समरला खूप राग येतो, मग एवढं सगळं झालेलं आहे आणि ऐन वेळी तू तिला नकार का देतोयस मग, कारण ती गरीब आहे म्हणून. तेव्हा मल्लिका म्हणत असते, काही झालं तरीही या मुलीशी माझ्या मुलाचं लग्न होऊ शकत नाही, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.